उमेश पाटील दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. दुःख अनावर होत आहे, त्यांना प्रचंड अश्रू ढळताना आपल्याला पाहायला मिळतात. अजितदादा यांच्या दुःखद निधनाची वार्ता ऐकून मन सुन्न झालं. खरं तर आम्ही दिल्लीला अधिवेशनासाठी येत असताना जसं फ्लाईट लँड झालं तशी ही न्यूज आम्हाला कळाली आणि कळल्यानंतर अक्षरशः आम्ही शॉक झालो की असं कसं होऊ शकते. आज अजितदादा हे महाराष्ट्रात नेतृत्व करत असताना त्यांनी कधी पक्ष पाहिला नाही, कधी जात पाहिली नाही. 5 वर्ष आमदार म्हणून देखील मी दादासोबत काम केलं. वैयक्तिक आमचे संबंध देखील दादासोबत होते आणि त्या माणसानं कधी आलेला माणूस हा कुणाचा आहे, कुणा पक्षाचा आहे हे न पाहता एक महाराष्ट्राचं खंबीर नेतृत्व म्हणून काम केलं. प्रतिभा धानोरकर यांची ही प्रतिक्रिया आपण पाहत होतो. तर आपण एका बाजूला पाहतोय गोजुबानी या परिसरामध्ये हे विमान कशा पद्धतीनं अपघातग्रस्त झालं त्याचेही आपण फोटो पाहतो आहोत. गुगल मॅप्सवर टिपलेली त्याचा हा स्क्रीनशॉट आहे आणि आपण पाहतोय गोजुबानी हा परिसर होता, त्या ठिकाणी हे विमान क्षतिग्रस्त झालं आणि त्यानंतर नेमकं काय झालं हे दृश्यांच्या माध्यमातून चित्रित झालेलं आहे. कशा प्रकारे धुराचे लोट उठले, मोठा स्फोट झाला. सीसीटीव्ही फुटेज सुद्धा आता याचा हाती लागलेलं आहे आणि या अपघाताच्या दृष्टीनं पुढचा तपास आता सुरू झालेला आहे. त्यासाठी दिल्लीहून पथक या ठिकाणी पोहोचलेलं आहे आणि काय कारणं नेमकी होती हा अपघात होण्याची या सगळ्याबाबत काही मिनिटांमध्ये आता स्पष्टता येणार आहे. त्या दृष्टीने आता सगळा तपास सुरू झालेला आहे. तर बारामतीमधली आपण ही दृश्य पाहतोय. विद्याप्रतिष्ठानच्या मैदानामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अजित पवार यांच्या समर्थकांची गर्दी झालेली आहे. अजित पवारांवर प्रेम करणारा हा त्यांचा सगळा कार्यकर्त्यांचा गोतावळा आहे. खरं तर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातली जी मोठी घराणी आहेत त्यामध्ये पवार कुटुंबियांचं नाव हे सर्वात अग्रक्रमानं घेतलं जातं. कुठलेही सण वार असू देत, कार्यक्रम असू देत, कुठलंही कार्य असू देत, यामध्ये सुखदुःखाच्या प्रसंगामध्ये नेहमीच पवार कुटुंबाची एकी आपल्याला पाहायला मिळालेली आहे आणि अनेकदा तशी दृश्य आपण पाहिली आहेत. आणि आज हा सगळा जो कार्यकर्त्यांचा गोतावळा आहे तो विद्याप्रतिष्ठानच्या मैदानामध्ये जमलेला आहे. तर आपण पाहतोय हा अपघात नेमका कसा घडला. 8:37 सकाळी नेमकं काय झालं तर विमान बारामती एअरस्ट्रीपच्या अगदी जवळ आलेलं होतं. लँडिंगच्या शेवटच्या क्षणी विमानानं नियंत्रण गमावलं. साधारण 8:42 ही घटना आहे. प्रत्येक मिनिटाला काय घडत होतं आपण पाहतोय. वैमानिकानं विमान पुन्हा वर नेण्याचा प्रयत्न केला, तर तांत्रिक बिघाडामुळे विमान हवेतच अनियंत्रित झालं आणि गोजुबावी या परिसरातल्या शेतात कोसळलं. साधारण 8:46 हीच ती वेळ होती. आपण जर पाहिलं तर बारामतीतलं गोजुबावी गावाजवळचं विमानतळ जवळपास 1996 पासून ते वापरात आहे आणि MIDCनं बांधलेला हा मोठा आणि सुसज्ज विमानतळ नाही आहे. तर याचा वापर एक अगदी लहान विमानांची वाहतूक आणि पायलटच्या ट्रेनिंगसाठी केली जाते. ज्या रनवे 11वर म्हणजे आग्नेय दिशेकडे जाणाऱ्या धावपट्टीवर अजित पवारांचं विमान उतरत होतं तिथं रनवेच्या आधी एक दरीसारखा थोडा खोलगट भाग असल्याचं अपघात स्थळाच्या फोटोवरून सुद्धा समोर आलेले अपघात स्थळाचे फोटो नंतर समोर आले आणि सध्या तिथं सुद्धा अद्याप धुराचे लोट आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि गोजुबावी गावाजवळ हा अपघात झालेला आहे. जवळपास 8:46 जेव्हा हे विमान कोसळलं आणि त्यानंतर तिथं आगीचे लोट 3 ते 4 स्फोट एकत्र झाले आणि त्यानंतर प्रत्यक्षदर्शींना सुद्धा तिथं प्रत्यक्षदर्शी आरडाओरडा करत होते. मात्र आग मोठी असल्यामुळे कोणी पुढे गेलेलं नाही आहे. मात्र गोजुबावी गावाजवळचा हा विमानतळ 96 पासून वापरात आहे. रनवे 11 तिथं पायलटचं ट्रेनिंग घेतलं जातं. लहान विमानांची वाहतूक सुद्धा तिथं केली जाते. आणि आता सध्या ही दृश्य जर आपण पाहिली तर एकीकडे विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर उद्याच्या अंत्यसंस्काराची तयारी करण्यात येते. आधी अजित पवारांच्या पार्थिवावर 11 वाजता अंत्यसंस्कार होतील. त्याआधी सकाळी 9 वाजता अंत्ययात्रा त्यांची निघणार आहे. जवळपास 8:46 हा विमान क्रॅश झाला आणि ही मोठी दुर्घटना घडलेली आहे आणि हीच ती वेळ होती 8:46 जी दुःखद बातमी महाराष्ट्रासाठी घेऊन आली.
जवळपास बारामती विमानतळाजवळ उतरण्याच्या तयारीत असताना शेजारच्या शेतात म्हणजे गोजूबावी गावाजवळचा हा भाग आहे, तिथंच अजित पवारांचं हे विमान कोसळलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज सुद्धा अजित पवारांच्या जवळपास 3 ते 4 सभा बारामतीत होणार होत्या आणि त्या सभा आटपून ते मुंबईला परत दुपारी 3-3:30 पर्यंत येणार होते. त्याआधीच हा अपघातच झालेला आहे. सुनेत्र पवार, सुप्रिया सुळे या दिल्लीत होत्या, ते सुद्धा आता बारामतीत आलेले आहेत. जर आपण पाहिलं तर आपल्या सुरक्षा पथकासह आणि कर्मचाऱ्यांसोबत ते चार्टर्ड विमानानं मुंबईहून निघालेले होते आणि जवळपास 8:46 हे विमान दुर्घटना झालेली आहे.